शिवप्रताप दिन याचा अर्थ काय? शिवप्रताप, प्रताप म्हणजे विजय. मग आजच का? 350 वर्षापूर्वी स्वराज्यावर चाल करून आलेला एक बलाढ्य ताकदीचा सरदार, हत्तीसारखी ताकद, राक्षसारखी खाद, तो होता अफजल खान. मग शिवरायांनी जावळी घेतली. जावळी सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसलेल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळ्या म्हणजे जात धर्म नाही. मावळी, गवळी, धनगर, माळी, महार, मराठा, मुस्लिम, कोळी, लोहार, सुतार, कुंभार, बेलदार, वाणी, शिंपी, न्हावी, तेली, माळी, साळी, वंजारी, भंडारी म्हणून आपण त्याला 12 बोलोद्दार म्हणतो. 18 पगड जाती ह्या एकत्र केला. जावळी ताब्यात आली. विजापूर दरबारात शिवरायांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि विजापूर दरबारात बरेचसे कट रचले गेले. शिवरायांनी गडांवर गड घेऊ लागले. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. आपण स्वराज्य म्हणतो, मोगलांमध्ये बंड म्हटलाय. शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं. शिवाजींकडे असं काय? पैसे, माणसं, हत्ती काय? म्हणून बडी बेगम विचारते. एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती. शिवरायांकडे सगळ्यात प्रथम त्या परिसरातल्या सर्व धर्म मावळ्यांची जिद्द आहे, माता भगिनींचा आशीर्वाद आहे. मग बडी बेगम खवळी, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. तोच अफजल खान मारलेला आजचा दिवस आहे. मग अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला बोकड खायचा, पहारेला गाठ मारायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा. या अफजल खानने तबकातला एवढा उचलला, बोला हाय मी जातो शिवाजीला पकडायला. हिंदीमध्ये वेगळा अर्थ होतो, आपण मराठीमध्ये सांगतोय, शिवाजीला मी पकडा नाही चाललोय, मी पकडून किंवा मारून घेऊन येईल. उद्गार काढले. शुभोळ पाहणारी खान निघाला धर्मगुरू काजीकडे. खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी नवाब म्हणतात, तुम्ही शिवाजी राजांचा नाच सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही, कारण शिवरायांच्या पदरी सगळे धर्म आहेत. मुसलमान तर शिवरायांचा तोफखान्याचा सरदार आहे. या अफजल खानने ऐकलं, माझाच काजी मला सांगतोय की शिवाजींकडे अनेक सरदार मुसलमान बसून सगळे आहेत. म्हणून अफजल खानने त्या काजीला खलास केला. अफजल खानच्या बायकोने विरोध केला, काही दिवस तुम्ही शिवाजींचा नाच सोडा, आमचं काय, आमच्या कुटुंबाचं काय. खानाने बायका मारायला सुरुवात केली. 60 बायका विहिरीमध्ये मारल्या. त्या विहिरीचं नाव आहे खून बावडी. विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गाव आहे. त्या अफजलपूर गावामध्ये अफजल खान आपल्या सगळ्या बायका मारून निघाला आणि खान निघाला. स्वराज्य संपवत निघाला. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे खान वाईला. खान वाईला राजे राजगडला होते. राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार. राजगडला जाऊन अफजल खान काय घेणार? राहिरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळीखोर, हडसखोर, वाईखोर, राजगड. राजांनी असा किल्ला निवडला, असा किल्ला निवडला, गडाला वेढा देता येत नाही, कारण वेढा देणारा वेढा बनेल, पण ह्याला वेढा देताना नाही. मग असा किल्ला कोणता? तर असा किल्ला ढोरप्या नावाचा डोंगर नुकताच बांधलेला 1656 ते 1658. गडाच्या बाजूनी चारी साईडून नद्या, चारी साईडून डोंगर, चारी साईडून झाडी आणि हा गड मधल्या मध्ये झाडीमध्ये लपलेला आहे. हे जावळीचं जंगल इतकं आहे की जंगलामध्ये इतिहासात नोंद आहे, अस्वलीच्या केसातील ऊस सापडेल, पण जावळीमध्ये हरवली फौज सापडू शकत नव्हती. एवढं मोठं जंगल, हे जंगलात यायचं तर परत शत्रू जाऊ शकत नाही. या जंगलात यायचं, कानीट आहेत, जाळी आहेत, अस्वल आहेत, डुकर आहेत, गव आहेत. अफजल खानच्या फौजला हैराण करणार आहे. मग अफजल खान राजगड, अफजल खान वाईत आला. माझा राजा राजगडला होता. अफजल खानचं लक्ष राजगड जाणार. राजगड जाऊन अफजल खान काय घेणार? रायरेश्वर, रोहिडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळीखोर, हडसखोर, वाईखोर, राजगड. खान एवढा परिसर जिंकणार. राजांनी राजगड सोडला. राजांनी प्रतापगड गाठला. राजे प्रतापगड आले, गडावर आले. गडावर आले, अफजल खानचा निरोप आला, आम्ही घाबरलो, तुम्ही वाईत या, आम्ही तुमच्या वडिलांचे दोस्त, म्हणजे आम्ही काका आहोत. राजांना काका काय प्रकार माहिती होतं, कारण शहाजी राजांचा निरोप आला होता. राज खानाला भेटताना मिठी युद्ध लक्षात ठेवा. मिठी युद्ध म्हणजे काय? भीम समजून लोखंडी पुतळा मिठी मारले. मिठी युद्ध लक्षात ठेवा. राजांनी तेवढं लक्षात ठेवलं. राजांनी अफजल खानची पूर्ण माहिती घेतली होती, कारण अफजल खानची माहिती, खान जेवतो किती, खानाची हाईट केवढी, खानाचा अंगरखा केवढा जाड, खानाची बिचवा केवढा, खानाचा अंगरखा केवढा, त्याप्रमाणे आपण अंगरखा बनवायचा, त्याप्रमाणे चिलखत बनवायचा, त्याप्रमाणे जिरोडोप बनवायचा. आणि अफजल खान खाना कुणाचं ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर नव्हे, कृष्णाजी भास्कर म्हणजे वेडात वीर दौडल एक साथ. त्यात ते कृष्णाजी
भास्कर होते. कुलकर्णी सांगितलं, कुलकर्णी कुणाचं ऐकतात? गोपीनाथ पंत आणि कृष्णाजी भास्कर. म्हणजे शिवरायांनी गोपीनाथ पंत आज्ञा केली, खोटं बोला, रेटून बोला, पण खानाला गडाच्या पायथ्याशी आणा. खानाने अत्याचार केले. राजे वाईत जाऊ शकत नव्हते, कारण लेवल पटल्यावर आपण जाऊ शकत नाही, म्हणून खानाला गडाच्या पायथ्याशी आणा ठरवलं. दिवस ठरला, वेळ ठरली. अफजल खान वाईतून आला. वाईतून कसा खान आला? राजे घाबरलेत म्हणून खान वाईतून आला, पसरणीच्या घाटावर आला. म्हणजे अफजल खानची फौज गनिमी काव्यानी पसरवले, म्हणून त्या घाटाचं नाव पडले पसरणीचा घाट. कोणी म्हणतं ताय घाट, कोणी म्हणतं पसरणी घाट. रस्ता तोच आहे, फक्त नाव वेगळं आहे. मग अफजल खान महाबळेश्वरला जडणीच्या टेंबावरून खान गडावरती आला. त्यावेळेला टेंब 3 असायची, त्याला चेक नाके म्हणायचे. पहिला चेक नाका मेट गुताड, बोंडरवाडीच्या पुढे गुताड आहे, नंतर मेट तळे, मग प्रतापच्या पायथ्याशी पार गावचं मेट म्हणून. मग अफजल खान महाबळेश्वरला जडणीच्या टेंबावरून खान खाली उतरला, रडथोंडीला आला, म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय रडथोंडीचा घाट. आधीचं नाव होतं पार घाट. आपल्या माहिती आंबेनळी घाट झाला. आता आंबेनळी घाट म्हणजे आपल्या घाटामध्ये खूप अपघात घडलेला. मागे प्रताप आपल्या सातारा हद्दीत नव्हता, पण रायगड हद्दीत जो अपघात घडला होता आंबेनळी घाटामध्ये, तो कोणता होता? जी बस गेली होती ती. म्हणजे घाट केवढा अवघड असेल. अफजल खान पारला आला, कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर, पार गावाच्या टोकार खान आला. खान गडाचा पायथ्याशी आला. शिवाजी राजेची मावळे 1.5 दिवस अगोदर जाऊन लपून बसले होते. खान आला, भेट करली. दिवस होता 10 नोव्हेंबर 1659, शके 1581. हा भेटीचा दिवस होता. मग आपण 10 नोव्हेंबरला भेट झाला अफजल खानचा, मग 8 तारीख आहे, हा वेगळा महिना आला. मग कसं काय? आपण अफजल खान वध हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट तिथीप्रमाणे बनवतो, तारखेप्रमाणे नाही. म्हणून तिथीप्रमाणे आज 8 तारीख भेटीचा दिवस ठरला. अफजल खान गडाच्या पायथ्याशी आला. गडाच्या पायथ्याशी खान आला. खानावर सय्यद बंडा, बडा सय्यद खानावर चुलत भाऊ शिवरायांचा बंबाजी भोसले. आता आपण जो पाहतो मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचे रक्त कसे झाले मावळे परकीयांचे भक्त. अफजल खानच्या फौजेमध्ये 80% फौजेमध्ये 85% हे आपले हिंदू होते आणि 15% मुस्लिम होते. पण अफजल खानच्या जर हिंदूंनी विरोध केला असता तर देवदेवता वाचले असते. पण अफजल खान इतिहास घडला वेगळा. अफजल खानचे जवळपास 1265 पठाण येऊन शिवरायाला मिळाले. माझा राजा मुसलमानांचा वैरी नव्हता, राजा अत्याचाराचा वैरी होता. म्हणून आपण मुसलमानांचे वैरी नाही, अत्याचाराचे वैरी आहेत. आम्ही जर मुसलमानांचे वैरी असतो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते. यार अंतुले त्याचं नाव आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम होते आणि आमचा अभिमानाने सांगू शकतो आम्ही, आमच्या सातारा जिल्ह्याचे एसपी सुद्धा एक मुसलमान शिवभक्त आहेत आणि स्वराज्याचे मावळे शिलेदार आहेत. आणि आमच्या सातारा जिल्ह्याला आम्हाला भूषण असे इतिहास एक एसपी मिळालेले आहेत. म्हणून आपण अफजल खान राजे निघाले, भेटीला गेले, काही अंतरावर थांबले. खानाने शिवबाना पाहिलं, शिवबाने खाना पाहिलं. या राजे भेटता आम्हाला. शिवरायांना पाहिलं, शिवरायाने आपली तलवार काढली, गोपीनाथ पंताकडे दिली. खानाने शिवबाना पाहिलं, शिवबाने खाना पाहिलं आणि खानाने शिवरायांना पाहिलं, डाव्या बगलेत दाबलं, वरून कठाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, अंगरका फाटला, चिलखता वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजांनी बीच वाघ खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानला उभा फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. म्हणून आनंद गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को खाना है. ती तारीख आजची आहे, आजचा दिवस आहे. वेळेप्रमाणे तिथीप्रमाणे आजचा दिवस. सय्यद बंडा अफजल खान पळून चालला होता, पण संभाजी कावजींनी पाहिलं, 12 भोईंचे पाय तोडले, मुंडकं छाटलं, गडावर घेऊन आले. सय्यद बंडा शिवराय दान पट्टा फिरवणार, जीवा महालनी सय्यद बंडाला उभा चिरला आणि म्हण घडले, होते जीवा म्हणून वाचले शिवा. कृष्णाजी कुलकर्णी वार केला, कपाळात तलवार घासली गेली, कुलकर्णी मारले. ते ब्राह्मण म्हणून नाही, अफजल खान मारला मुसलमान म्हणून नाही. थडग अफजल खानची कबर किंवा थडग माझ्या राजाने बांधलं. मरे पर्यंत शत्रुत्व, दिवा बत्तीची सोय केली. मधल्या काळात तिकडे बोर्ड लागले, विचित्र कामं होऊ लागली. त्यानंतर आंदोलन झाल्यानंतर 2022 ला अफजल खानचं एसीतून बाहेर काढला, नॉन एसी मध्ये टाकला. आणि अफजल खानचा तिथे आता पोट फाडताना पुतळा उभा राहतोय. पुतळा आताही बसला असता, पण आता आज का नाही बसला? आता काय त्या खालचं स्ट्रक्चर तयार झालं नाही. बघा, स्ट्रक्चर तयार झालं असतं तर पुतळा बसला असता. आणि जर पुतळा आता आपण नुकताच आणून बसवला असता तर ते परत पडला असता. आमच्या कोकणात अवस्था तशी झाली असती. म्हणून काय सांगितले, त्या शासनाने विचार केला की ते मजबूत होऊ द्या, लेट होऊ द्या, पण थेट होऊ द्या. 8 दिवसाच्या 8 तारखेऐवजी 8 महिने जाऊ द्या, पण काम चांगलं होऊ द्या. हा कोयना नदी आहे, हा आपल्या प्रतापगडचा इतिहास आहे. मी थोडक्यात मांडलेला आहे. जय शिवराय. आनंद उतेकर, किल्ले प्रतापगड.
या सर्व गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे तुमच्या आमच्या शिवाजी महाराज के जय भवानी। माननीय श्री विश्वास दीप साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या शिवप्रताप दिन सोहळ्यासाठी हा सोहळा साजरा आणि मग ज्याला प्रश्न पडतो त्याच्यासाठी एका लेखकाने उत्तर लिहून ठेवलं, गणित इंग्रज जस फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा, गणित इंग्रज जस फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा अशी शिवरायांची मूर्ती 365 वर्षापूर्वी ज्यांनी या प्रतापगडावर पराक्रम केला, या महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान सर्व साक्ष देणारा हा सोहळा ज्यांनी महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये का कठीणू जाहला अनुष्केला भला देखे गुणवंदे शुभ घडीला जय।
दादागिया म्हणून कान तो सोडी प्राणाला जिरा सोडी प्राणाला जिरा सोडी प्राणाला जिरा दादागिया म्हणून कान तो सोडी प्राणाला जिरा सोडी प्राणाला जिरा सोडी प्राणाला जिरा चालून अशा समयाला सय्यद बंडा उभा बघताला शिवावरी वार करण्याला रोखुनी हात उचलला किंवा माले होते बाजूला सपकन वार त्याने केला सय्यद बंडा असा उडविला हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवबांचा प्राण वाचला गिरा प्राण वाचला गिरा प्राण वाचला गिरा होता जीवा म्हणून शिवबांचा प्राण वाचला गिरा प्राण वाचला गिरा प्राण वाचला गिरा आम्ही शिवबांचे शाहीर आज प्रतापगड किल्ला या ठिकाणी 352 प्रतापगड दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा होतोय। सर्व वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यासोबत सर्व इतर अधिकारी, सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येत सातारकर आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले नागरिक, त्याचबरोबर देशातून आलेले वेगळे नागरिक यांच्या समवेत हा कार्यक्रम साजरा होतोय। खूप जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय। या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या बँडने देखील शिवाजीच्या महाराजांच्या अश्वरूढ पुतळेला मानवंदना दिलेली आहे। थोड्या वेळात या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील होणार आहे। आज या दिवशीनिमित्त सर्व नागरिकांनी शिवाजी महाराजांनी आज या दिवशी दाखवलेला जो पराक्रम आहे त्याची आठवण म्हणून एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानिमित्त सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सातारकरांचं हे खरं सौभाग्य आहे की आपलं असं सातारा, राजधानी सातारामध्ये छत्रपती शिवरायांचा चरण स्पर्श झालेलं हे पवित्र भूमीमध्ये आज आपण इथे जमलेलो आहोत। तर सगळ्यांना मी आजच्या दिवसाच्या, शिवप्रताप दिवसाच्या शुभेच्छा देते आणि महाराजाचा जो परिक्रम होता, परिक्रमाचा जो गाथा होता आणि त्याची जी कीर्ती होती त्याच्याप्रती आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायची आहे
महाराज फक्त एक खूप मोठे योद्धा नव्हते, पण एक खूप अतिउत्तम तसेच प्रमाणच्या प्रशासक सुद्धा होते. तर आपण जिथे पण आता इथे जिथे शासकीय कर्मचारी आहे, जिल्हा परिषदची जिथे यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासनची जिथे यंत्रणा आहे, सर्वांना मी आपला असेच आम्ही कटिबद्ध आहोत की जसं साहेबाचा जसा विचार होता, साहेबाच्या जसा कल्पनाचा जसा सातारा होता किंवा महाराष्ट्र होता, तसेच प्रमाणे आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही पूर्ण जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही कटिबद्ध आहोत. थँक्यू. दरवर्षी